नावात काय आहे. नावात बरंच काही आहे. काही नावं अगदी आपल्या डोक्यातच राहतात. राईट. तर माझ्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज ते आपले ओके. दैवतच आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं नाव आहे. खरं शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झालाय. हो. राज ठाकरे पैतांचं नावातच पावर आहे. पावर आहे. विराट कोहली इतका ब्लेस्ड माणूस आहे की त्याच्याकडे इतकी पॉवर आहे, ब्लेसिंग आहेत, बट ही नो वेअर टू टेक अ पॉज. प्रेमानंद महाराजांचा तो खूप हा. फेमस झालेला. आणि ही वोक डाऊन. तुम्ही बोलले की ते महाराजांकडे गेले त्यानंतरच त्यांनी IPL ची मॅच जिंकली फर्स्ट टाइम 18 वर्षानंतर. बट सचिन तेंडुलकर मध्ये पण इतके ब्लेसिंग आहेत, पण त्या माणसामध्ये पण प्रचंड संयम आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. माझं नाव आहे स्वप्नील सूर्यवंशी आणि आज आपल्यासोबत आहे गीतांजली मॅम. तर आम्ही आज नाव आणि त्याचं महत्व तर आणि ते त्यानुसार आपली डेस्टिनी पण ठरू शकते एखाद्याच्या नावाने. कधी कधी आपण काय बोलतो की नावात काय आहे, पण नावात पण खूप काही असतं. तर तेच आपण जाणून घेऊया गीतांजली मॅम कडून. स्वप्नील, आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे किंवा माझा बऱ्याच क्षेत्रांमध्ये वावर पण आहे. आणि इन जनरल पण आपण पाहतो ना की काही नावं अगदी आपल्या डोक्यातच राहतात. राईट. मग त्याचा एक तर पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स असतो किंवा निगेटिव्ह पण असतो. आणि नाव मला वाटतं की हे फार महत्वाचं आहे. जर तू मला विचारशील ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर किंवा न्यूमरॉलॉजिस्ट किंवा एकंदर एक हिलर म्हणून, मला हे तुला सांगायला खूप आवडेल की आपल्या नावामध्ये ना 3 गोष्टी असतात सगळ्यांच्या. पहिली गोष्ट म्हणजे पॉवर, त्याची स्ट्रेंथ काय आहे. ओके, त्या नावाद्वारे तुम्हाला कुठले कुठले स्किल्स उपजतच मिळणार आहेत किंवा कुठले पॉवर्स मिळणार आहेत. त्याच्यातून तुम्हाला अशा काय गोष्टी मिळतील ज्याच्यामुळे तुम्ही या जगात युनिक वेनी शाईन करू शकाल. ते ती गोष्ट. दुसरं म्हणजे कधी कधी नावामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी पण येते. जसं की कुणाचं नाव असेल रामदास, तर रामाचा दास, विच इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल नाव. किंवा आणि मग ती रिस्पॉन्सिबिलिटी ना आपल्याला आयुष्यभर फॉलो करावी लागते, है ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नावामध्ये ब्लेसिंग्स पण येतात. ब्लेसिंग्स म्हणजे कृपा, ईश्वराची कृपा किंवा निसर्गाची किंवा युनिव्हर्सची तुमच्यावर झालेली कृपा. आणि ते ब्लेसिंग्स खूप मॅजिकली काम करतात आपल्या नावामध्ये. ओके, आता तूच मला सांग, म्हणजे आपण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलूया, पण मला आधी सांग की तुझ्या आयुष्यामध्ये अशी कोणती पर्सनॅलिटी आहे जी तुला असं वाटतं की यू आर इन्फ्लुएन्स विथ, म्हणजे तुझ्यावर फार प्रभाव आहे त्या पर्सनॅलिटीचा, त्यांचं नाव सांग. तर माझ्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज ते आपले दैवतच आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं नाव आहे. इन्फ्लुएन्शियल बोललं तरी, आणि माझं हे पण आहे, आदर्श पण आहे. अखंड मराठी जनाचा अभिमान. डाऊटच नाही त्यामध्ये. नो डाऊट. आणि आता तू शिवाजी महाराजांचं नाव आपण जेव्हा घेतो, मला माझी आई लहानपणी सांगायची की कोणीही, म्हणजे आता आपण ह्या म्हणजे काळात जन्माला आलोय, आपले आई बाबा, त्यांचे आई बाबा किंवा आपली मुलं, जेव्हा आपण डोळे बंद करू ना, एक प्रतिकृती तयार होते. बरोबर. त्याच्यामध्ये तो एक मुकुट वेगळाच, त्याला एक शेला आणि एक धारदार नाक. म्हणजे असं पाहायला गेलं तर आपण शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात नाही पाहिलं, आपण त्यांना फोटोतच पाहिले. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये एक प्रतिकृती जी तयार होते ती सगळ्यांची सारखीच आहे. हा, म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्याबद्दल कोणाचंच दुमत नाहीये, सगळ्यांचंच एक मत आहे. हे असं होतच नाही ना कधी. लवकर नाही होत की, कारण असं पाहायला गेलं तर एका व्यक्तीबद्दल अनेक लोकांची मतं असतात. कोणाला चांगलं वाटतं, कोणाला वाईट वाटतं, भले त्या व्यक्तीने कितीही मोठं काम केलेलं असू दे. पण शिवाजी महाराज याचं एकमेव व्यक्तिमत्व आहे की जे लोकांचं मत किंवा 100 वर्षांपूर्वीही तेच मत होतं, 200 वर्षांपूर्वीही तेच होतं, जेव्हा ते हयातीत होते तेव्हाही तेच होतं, आणि आजही तेच आहे. म्हणजे किती मिनिंगफुल नाव आहे. असं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, ज्या किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर. बरोबर. आणि शिवाईचा अर्थ शिवाची आई. त्यांच्यावरून त्यांचं नाव ठेवलं गेलं. आणि तसं, आणि हे महादेवाचं पण नाव आहे.
शिवा. शिव म्हणजे महादेव. आणि तू बघशील तर त्यांची जी खास घोषणा होती ती पण हर हर महादेवच होती. आणि ती असं नाही की फक्त त्यांचं नाव शिवाजी आहे म्हणून ती घोषणा आली, पण जर तू एक गोष्ट पाहिलीस तर त्यांच्या प्रत्येक एका तू मूवीज बघ किंवा बकरी वाच, त्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिलंय की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. म्हणजे कुठेतरी ही इज सरेंडरिंग एव्हरीथिंग टू महादेव. बरोबर. आता जेव्हा आपण महादेव म्हणतो ना तेव्हा दोन गोष्टी येतात, एक कन्स्ट्रक्शन पण येतं आणि एक डिस्ट्रक्शन पण येतं. तर खरोखर शिवाजी महाराजांनी जितकं डिस्ट्रक्शन केलंय ना, मला नाही वाटत कुठल्या राजाने केलं असेल. बरोबर. म्हणजे फ्रॉम दी प्रॉपर्टी पासून पण मला अजूनही आठवतो लहानपणीचा तो आपला धडा, सुरतवर हल्ला, सुरतेची लूट, असं काहीतरी. तर हे डिस्ट्रॅक्शन आहे, पण बेसिकली इज वेल अवेअर की कुठे डिस्ट्रॅक्शन करायचं आणि कुठे कन्स्ट्रक्शन करायचं. तर असं नाहीच आहे की शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्रापुरतं काम केलं. म्हणजे मी अचानक ओघाओघाने एक व्हिडिओ ऐकत होते सकाळीच अगदी, आणि त्यात मी असं ऐकलं की म्हणे जगन्नाथपुरीची जी यात्रा आहे ती फार दिवस बंद होती. आणि का तर म्हणजे मोगल सैन्याच्या भीतीमुळे की ते मूर्तीला हाम पोचवतील किंवा मूर्तीला काहीतरी दगाफटका करतील, आणि म्हणून त्या मूर्तीला ना सतत जागा बदलावी लागायची आणि मग ते लपून त्यांना करायला लागायचं. आणि कारण की टार्गेट होऊ नये मोगल सैन्याचं, म्हणून त्यांनी यात्राच बंद केली होती. आणि मराठ्यांनी जाऊन तिथे प्रतिकार केला आणि कम्प्लीट संरक्षण दिलं आणि ते मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला त्यांनी. जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केलाय, विच इज फारच, हो, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी बंगालवर विजय मिळवला त्याच्यानंतर त्यांनी उडीसामध्ये जगन्नाथपुरीचं मंदिर एका मराठ्यांनी स्थापन केलेलं आहे. आय एम सॉरी, मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, पण ते मराठी सैन्याचे पार्ट होते. आणि मग परत ती यात्रा, अनेक वर्ष थांबलेली जी यात्रा होती ती सुरू झाली. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की म्हणजे एक असा राजा ज्याला फक्त त्याच्या टेरिटरी बद्दलच इम्पॉर्टन्स नाहीये किंवा हे माझं आहे, मी ह्याच्या पुढे काय होतंय ना ते मला इम्पॉर्टन्स नाही, असं नाहीये, पण माझ्या राज्याच्या बाहेर जरी कुठे अन्याय होत असेल तिथे पण मी पोहोचणार. बरोबर. सो सी द लाईक, म्हणजे हे खरोखर महादेवाचेच म्हणजे गुण आहेत. आणि एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं, जसं महादेवाला विष प्राशन करावं लागलं होतं आणि कारण समुद्र मंथनामध्ये जे विष आलं ते कोण पिणार. खरंच शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झालाय. हो, इतिहासामध्ये हे आहे. इतिहासामध्ये हे नमूद आहे की त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींनी हा विषप्रयोग केला होता. आणि इव्हन त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील त्यांना खूप त्रास झाला होता, कारण काही सनातनी लोक हे मानतच नव्हते आणि चक्क शिवाजी महाराजांकडनं क्षत्रिय असण्याचा दाखला मागवण्यात आला. पण मला आजही असं वाटतं की जर शिवाजी महाराज नसते तर मराठा हा शब्दच आला नसता. आणि मराठा या शब्दामध्ये मला जात कधीच दिसली नाही, त्यामध्ये मला एक स्वाभिमान नेहमी दिसलाय आणि एक गर्व दिसलाय आणि जो एक कॉन्फिडन्स आहे तो मला दिसलाय. तर ऍब्सोल्युटली शिवाजी महाराज इज अ युनिक नेम. आणि अशी जगातलं कुठलं इतिहासाचं पुस्तक नसेल किंवा कुठली लायब्ररी नसेल ना जिथे महाराजांचं लिटरेचर नसेल. सो येस, ऍब्सोल्युटली. इव्हन मला आता पण आठवतंय की गनिमी कावा, गोरिल्ला वॉर टेक्निक्स, दॅट हॅज बीन युज्ड इन लॉट ऑफ अदर कंट्रीज. म्हणजे ह्याचा वापर झालेला आणि त्याचा उल्लेख आहे, आणि हे शिकवलं पण जातं म्हणजे कशा प्रकारे. सो दिस इज समथिंग व्हेरी युनिक थिंग आणि आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचा सार्थ अभिमान असायलाच हवा आहेच. तर हो, म्हणजे शिवाजी महाराजांचं एक नाव आहे. नाव म्हणजे नावाच्या संदर्भात ना
माझा फार अभ्यास म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मी शिकत गेले, म्हणजे अनुभवातनं शिकत गेले. कारण माझं प्रोफेशनच हे आहे थेरपिस्ट असल्यामुळे मी अनेक लोकांशी बोलते आणि अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलते. ओके. तर मला एक गमतीचा किस्सा सांगावासा वाटतो की मी पहिल्यांदा जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन शिकत होते, तर माझ्या ग्रुपमध्ये आणखीन बरेचसे थेरपिस्ट होते. तर आम्ही एक पार्ट शिकल्यावर आम्ही एकमेकांवर मॉक सेशन करायचो आणि दॅट हेल्प्स अस की तुम्हाला अजून अजून थोडं शार्पन व्हायला. तर ना माझ्या ग्रुपमध्ये माझी एक दुसरी मैत्रीण होती आणि ती मला म्हणाली की तू मला अफर्मेशन्स दे आणि मला पास्ट लाईफ मध्ये घेऊन जा. आणि तिचं अनेक वेळा तिने म्हणजे दुसऱ्या टीम मेंबर्स बरोबर प्रॅक्टिस झाली होती. जेव्हा तिने माझ्या बरोबर हे केलं, पास्ट लाईफ केलं, तर बराच वेळ आहे ना तिला सबकॉन्शियस माइंड मध्ये जाताच येत नव्हतं. ओके. आणि त्याच्यानंतर असं झालं की ती मला फार वेळाने म्हणाली की मला ना काहीतरी दिसतंय आणि एका झाडावर मला एक पांडा दिसतोय. म्हणजे पांडा म्हणजे असा अस्वल सारखा, ब्लॅक अँड व्हाईट असा एक पांडा दिसतोय आणि मला काहीच दिसत नाहीये. मी कसंच माझं पास्ट लाईफ बघू. तर मी तिला म्हणाली की ठीक आहे, तू त्या पांडाच्या डोळ्यात बघ आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक्सप्रेशन्स काय आहेत. तर ती म्हणाली तो फार दुःखी आहे. ओके. आणि तिथून आमचं हे सुरू झालं. मग मी तिला म्हंटल की काय झालंय त्या पांडा बरोबर. तर तो पांडा स्वतःवरच रडतोय की का तो माणूस बनला आणि त्याचा माणूस बनून पण पर्पज सर्वच नाही झालंय म्हणून. मग काय झालं पुढे, असं करून करून आम्ही खूप जास्त डीप डाऊन सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्यानंतर मग ती म्हणाली की ती काहीतरी 1800 आणि 1700 काहीतरी फार जुन्या काळामध्ये एकदा तिचा जन्म झालेला होता. तर ती म्हणाली की मी आता एका मार्केट प्लेसमध्ये आहे आणि मार्केट प्लेसमध्ये म्हणजे असं मी फार घाईघाईत आहे ना शॉपिंग करतेय. तर ओके, काय घेतेयस तू? तर ती म्हणाली माझ्या एका हातात पूर्ण ग्रॉसरीचं म्हणजे घरातलं जे साहित्य लागतं ते सामान आहे, डाळ तांदूळ वॉट एव्हर इट इज, आणि दुसऱ्या माझ्या हातात माझी पुस्तकांची पिशवी आहे आणि खूप जड आहे, दोन्ही पण पिशव्या जड आहेत. तर ओके, मग तू कुठे चाललीयस? मी घरी चाललीय आणि पण मला जाता येत नाहीये कारण एक वाळवंटासारखं दिसतंय आणि मोठं वादळ आलंय आणि ते वादळ संपेपर्यंत मी थांबले. ते वादळ संपल्यावर मी घरी गेले. घरी गेल्यानंतर तिला निश्चितच वादळामुळे लेट झाला घरी पोचायला. तिच्या आई वडिलांनी ती सामानाची पिशवी आत घेतली आणि त्यांना असं वाटलं कारण की पुस्तकं शोधण्यामुळे उशीर झालाय म्हणून त्यांनी तिला त्या वाळवंटात रात्रभर घराच्या बाहेर ठेवलं. ओके, खरी कहाणी सांगते मी. त्यानंतर त्या रात्री, कारण वाळवंटात फार थंडी असते, तिचा मृत्यू झाला. त्या पुस्तकांची थैली अशी घेऊन तिचा मृत्यू झाला. आणि ती म्हणाली मग म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये ना एक टेक्निक आहे की तुम्हाला ना तुमची डेड बॉडी बघायला लावतात. आणि हे पण बघायला लावतात की कसा तुमचा अंतिम संस्कार झालाय. देन शी सॉ इट. होतं असं? हो. तुम्ही बघ. आणि कोण आहे, मृत्यूच्या समयी कोण होतं, अंतिम संस्कार करण्याच्या समयी तिथे कोण होतं असं. तर तिने पाहिलं की नंतर ते रडतायत आणि ते असं म्हणतायत रडता रडता पण की किताबों के चक्कर में मर गई. कितनी बार हमने इसको समझाया कि जिंदगी खुशी से जियो, लेकिन इसको किताबों के सिवा कुछ दिखता ही नहीं है. आणि म्हणजे ते रडत असताना पण त्यांचा एक सरकास्टिक टोन होता कुठेतरी. नंतर मग ते आयुष्य संपलं. मग तिला विचारण्यात आलं की का तुला परत यावंसं वाटलं. तर निश्चितच ह्यासाठी की मला माझं जे नॉलेज मला घेता नाही आलं ते मला घ्यायचं होतं. तू बिलीव्ह नाही करणार, ह्या जन्मात तिने एमकॉम केलंय. त्याच्यानंतर तिने ते म्हणजे सीईटी मध्ये रँकिंग असतं ना, ते रँकिंग मधून एमबीए मध्ये ती एका मोठ्या इन्स्टिट्यूट मधून तिने एमबीए केलं. आणि ते झाल्यानंतर
तिचं एका फार श्रीमंत माणसाशी लग्न झालं. ओके. तर त्या माणसाची ही अटच होती की आता तुला नोकरी करायची गरज नाहीये. हो. त्यामुळे जे ती शिकली होती हा. ते तिला युज नाही करता आलं. मग नंतर तिला एक बाळ झालं. तरी पण तिला की असं काय मी शिकू जेणेकरून मला घरात बसून पण काहीतरी करता येईल, या हेतूने ती ऍस्ट्रॉलॉजी शिकली, न्यूमरोलॉजी शिकली आणि ती आकाशिक रेकॉर्ड शिकली आहे. तिने आय थिंक तिने हे पण केलंय, पास्ट लाईफ रिग्रेशन तर तिने माझ्यासोबतच केलं. वुम्ब हिलिंग नावाची एक हिलिंग शिकली आहे. Okay. कारण की एवढे हिलिंग का शिकले, कारण तिचा मृत्यू एका इमोशनल टर्मॉइल मधून झाला होता आणि आता शी इज अ व्हेरी गुड हिलर. म्हणजे यू शुड रिली डू अ पॉडकास्ट विथ हर. अँड आता ती भरपूर अजूनही शिकतेच आहे. म्हणजे ती रिस्टवॉच अनालिसिस शिकते सध्या, बऱ्याच गोष्टी शिकत असते ती. आणि ती म्हणते की मला माझी जी शिक्षणाची जी भूक आहे ना ती थांबतच नाही, संपतच नाहीये. आणि म्हणजे असं खूप शिकल्यावर पण माणसाला वाटतं ना की आता बस किंवा आता पुरेसं आहे, आता बस, आता मी थोडं करू काम वगैरे, किंवा काहीच नाही. प्रत्येक वेळेस शी इज लर्निंग समथिंग, सम ऑर दी अदर थिंग्स. ओके. आता तू विचार कर तिचं नाव काय आहे. ती हिंदू फॅमिलीत जन्माला आली आहे, राजस्थानी हिंदू फॅमिलीमध्ये ती जन्माला आली आहे. आई बाबा दोघं पण हिंदू. त्यांनी तिचं नाव काय ठेवलं असेल? गुलशन. आणि गुलशन कुठे असतं? रेगिस्तान में. गुलशन. तर आता सुद्धा म्हणजे अनेक बंधनं असताना किंवा अनेक रेस्ट्रिक्शन असताना, कारण अगेन सिमिलर गोष्टी, की आपलं सगळं छान आहे, कशाला तुला हे शिकायचंय, तू तुझी आयुष्य एन्जॉय का नाही करत आहे. पण गुलशनला असं वाटतच नाही. तिला असं वाटतं की आपण आणखीन शिकावं, कारण ती जी पुस्तकं ती घेऊन आली होती आणि मी तिला असं म्हणते की रेगिस्तान में गुलशन खिला आहे. तशा प्रकारे म्हणजे सी म्हणजे कसं असतं ना की नाव जे आहे ते खूप अप्रोप्रिएट असतं. बरोबर. की म्हणजे तू बघायला जाशील तर त्यावेळेस एका डेझर्टमध्ये किंवा रेगिस्तानमध्ये, जिथे एकदम ऑर्थोडॉक्स कल्चरमध्ये एक मुलगी जेव्हा काहीतरी विचार करते शिकण्याचा, तर ती युनिक आहे ना. आणि वाळवंटामध्ये युनिक काय असू शकतं? गुलशनच. कारण खूप रेअर आहे ते वाळवंटामध्ये गुलशन तयार होणं, विच इज व्हेरी रेअर. सो सी, आय मीन दिस इज हाऊ नावाचा फार मोठा इम्पॅक्ट असतो. मी अजून एका व्यक्तीचं एक्झाम्पल देईन. म्हणजे ही इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन आणि बाय प्रोफेशन ही इज अ फिजिओथेरपिस्ट. बट ही डू लॉट ऑफ साधना. म्हणजे त्याची साधना फार मोठी आहे आणि त्यांनी प्राणिक हिलिंग पण शिकलेला आहे, आयटिक योगा शिकलेला आहे आणि तो डिस्टिंक्टली लोकांना हील करू शकतो. म्हणजे तू तुझ्या घरी आहेस आणि तू फोन केलास की माझं डोकं दुखतंय, तो इथून हिलिंग करेल आणि तुला बरं वाटेल. ऍक्च्युली पॉसिबल आहे का? हे पॉसिबल आहे. ही डज दॅट. ओके. विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. ही डज दॅट. मी खरंच सांगते, माझ्या घरी असंच एकदा अचानक आला होता तो आणि एका माझ्या क्लायंटच्या मिसेसचा कॉल आला. तर तिचे मिस्टर जे आहेत ते मर्चंट नेव्हीमध्ये असतात. ठीक आहे. तर ते सुट्टी संपवून गेले होते त्यांच्या शिपवर आणि शिपवर तुला माहितीये ना 12 तास वगैरे ड्युटी असते. आणि ना त्यांना काही कारणास्तव झोपच नाही यायची. तो एक वेगळा आस्पेक्ट होता. आणि गळ्याला त्यांना असं चोक फील व्हायचं. ओके. तर त्यावेळेस मी म्हंटल मी कसं कनेक्ट करू, आता मेसेज करू का, कॉल करू का. तर ती म्हटली की ते खूप असं समुद्राच्या कुठेतरी मध्ये, मिडल ईस्ट मध्ये कुठेतरी, तर त्या साईडला. आणि एक काहीतरी मला त्यांनी सॉफ्टवेअर सांगितलं, आय थिंक बोटिंग, जो दुबई आणि कुवेत वगैरे या साईडला चालतो ना, बोटिंग नावाचा, जसं आपल्याकडे व्हॉट्सअप आहे ना. शी आस्क्ड मी टू डाउनलोड दॅट. ओके. आणि मग माझं त्या सॉफ्टवेअरद्वारे बोलणं झालं. मग त्यांनी मला सांगितलं आणि लकीली हा माझा फ्रेंड इथेच आला होता माझ्या घरी. को इन्सिडेंट. आणि मी त्याला म्हटलं की असं असं आहे. देन ही सेड की ओके 5 मिनिट रुकिये, मी हिलिंग पाठवतो. आणि त्यांनी इथून हिलिंग पाठवलं आणि मला 5 मिनिटांनी बोटिंगवर लिटरली 5-10 मिनिटांनी मेसेज आला की आता मला बरं वाटतंय.
म्हणजे असं पण असतं. एक्झॅक्टली. आणि तो जो बेल्ट तयार झाला होता ना मानेला असा, तो इगोचा बेल्ट होता. इगोचा बेल्ट येस, अहंकाराचा बेल्ट. म्हणजे एक्सप्लेन करा थोडं. म्हणजे आता समज की तू आणि मी चांगले मित्रमैत्रिणी आहोत बरोबर. आणि तू ना मला तुझ्या अहंकारापोटी दुखावलंस. ओके. ओके, होतं असं. बरोबर. आणि तू घरी गेलास, फार लांब नाही गेलास. तू अमेरिकेत गेलास तरी मी म्हणेन फार लांब नाही गेलायस. पण तू भर समुद्राच्या मधोमध गेलायस, जिथे काहीच माणसंच नाहीये. म्हणजे जीवन दूर पर्यंत ना फक्त पाणीच दिसतंय. तिथे फक्त तुम्ही आणि तुमच्या इंटेन्स भावनाच असतात. पाणी म्हणजे परत इमोशन्स. तर त्यांचं असं काहीतरी झालं होतं इथे असताना, आणि मग तिथे गेल्यावर तो जो इगो, तो इथे मोठा बेल्ट क्रिएट झाला, विच इज नॉट, ही इज नॉट एबल टू ब्रीथ, यु नो. इनविजिबल बेल्ट. Invisible belt. So he was feeling choked. When he cut that ego wala belt, he could sleep nicely. ओके. Okay, तर coming to the point, coming back to the point, त्या माझ्या फ्रेंडचं नाव आहे विरल. ओके, विरल म्हणजे अतिशय विरळ, असं लाखात एक किंवा युनिक. एक्झॅक्टली. सो सी, ही हॅज बीन ब्लेस्ड विथ युनिक हिलिंग एबिलिटीज. ओके. सो नावामध्ये फार नावाचं इम्पॉर्टन्स आहे. एक्झॅक्टली. यू सी, लाईक लॉट ऑफ हिज क्लायंट सेज की डॉक्टर तुम्ही हात लावला तर बरं वाटतं. हो, असं असतं की मला या डॉक्टरचा गुण येतो ह्याच्याकडे ठीक होतं. हो, तर डॉक्टर विरल इज व्हेरी फेमस फॉर जस्ट टचिंग पीपल अँड पीपल फील हॅपी. पीपल फील देर इज नो पेन. हो, भेटलं पाहिजे. भेटायला हवं खरंच. म्हणजे तर माझ्या या हिलिंगच्या जर्नीमध्ये किंवा माझ्या या प्रोफेशनमध्ये मी अनेक लोकांना भेटली ज्यांच्या नावानुसारच ते आहेत. ओके. ओके, समजलं. नाव त्यांचं प्रोफेशनला अटॅच होतं असं. हो, म्हणजे नावाचे खूप युनिक क्वालिटीज जे आहेत ते त्या व्यक्तीमध्ये आले. सो नेम प्लेज अ सिग्निफिकंट रोल. ऑल्सो आय कॅन से वन मोर थिंग अबाउट नेम न्यूमरोलॉजी. ओके, सो प्रत्येक एक अल्फाबेट आहे ना, त्या अल्फाबेटला एक न्यूमरोलॉजिकल व्हॅल्यू पण आहे, आणि त्या व्हॅल्यूचा खूप मोठा सिग्निफिकन्स तयार होतो. म्हणजे तुम्ही जसं की आता माझं नाव गीतांजली आहे, तर एक मोठी स्पेलिंग आहे, GEETANJALI. 10 अल्फाबेट्स. प्रत्येक एका अल्फाबेटला एक न्यूमरोलॉजिकल वेगळी व्हॅल्यू आहे. ते सगळं कॅल्क्युलेट केलं ना तर त्याची टोटल येते 29. ओके, 29 म्हणजे नंबर 2 आणि 9 दोन नंबर आले. बरोबर. तर आता एक अशी व्यक्ती जिच्याकडे मार्सची पण क्वालिटी आहे आणि ऍट द सेम टाइम जी तेवढीच हळवी पण आहे. 29. परत 9 आणि 2 तू एकत्र केल्यावर 11 येतात, आणि 1-1-2 केल्यावर नंबर 2 येतो. तर बेसिक नंबर 2 आहे. सो अँड यू सी दॅट आय एम डीलिंग विथ इमोशन्स ओनली. दॅट इज माय प्रोफेशन. आणि पूर्ण नाव सुद्धा मॅटर करतं. जसं की गीतांजली नंतर माझ्या बाबांचं नाव आहे अनंत. आता अनंत ची जी न्यूमरोलॉजिकल टोटल आहे ती 7 येते, 7. ओके, 7 अगेन केतूचा नंबर आहे, आणि केतू काय शिकवतो? डिटॅचमेंट. ओके, केतूला हेड नाहीये ना, शरीरच आहे. तर व्हेरी सेन्सिटिव्ह प्लॅनेट केतू, आणि शरीर नसल्यामुळे खूप जास्त इनोसंट आहे, म्हणजे इमोशन्सवर आपण काम करतो. आता तू अनंत ह्या नावामध्ये पण बघ, अनंत मीन्स समथिंग विच इज लिमिटलेस. इन्फिनिटी. इन्फिनिटी. आणि तसेच आहेत माझे बाप. म्हणजे ते एक्स्ट्रीम प्रेमळ आहेत, आणि ते एक्स्ट्रीम असे खतरनाक पण आहेत. म्हणजे बाउंड्रीज नाहीये. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल हू पोजेस द नेम आनंद, फॉर देम टू, खूप डिफिकल्ट आहे ते. ओके, आय मीन मला आत्ता पण आठवतं स्वप्नील की माझ्या घरी आहे ना, ही यूज टू कीप ऑल वेपन्स. यूज टू कीप वेपन्स. फक्त आमच्याकडे गनची लायसन्स गन नव्हती, पण यू नो ना, साऊथ इंडियन फॅमिलीज मध्ये नारळ तोडायला एक कोयता असतो, त्याला ते धार करायचे.
आणि एक मोठा रॉड पण होता आमच्याकडे, आता पण मला आठवतं. आणि वी यूज टू से, कशाला हवाय तुम्हाला? तर ते म्हणायचे, असं नाहीये, म्हणजे आपल्याला प्रोटेक्शनची गरज लागली तर. आम्ही म्हणायचो, आपण काय जंगलात राहतो का? तुम्ही हे सगळं प्रोटेक्शन करताय. आणि म्हणजे हा पण एक पार्ट आहे एकाच माणसाचा. ऍट द सेम टाइम ही ऑलवेज यूज टू से वन थिंग, की एका माणसाचं जेवण एक्स्ट्रा पाहिजे हा घरात, कोणी आलं तर. हा, सो यू सी लाईक सेम पर्सन विथ बोथ व्हेरी डिफरंट. एक हे टोक आहे, एक ते टोक आहे, विच इज अनंत. अँड नंबर 7, सो 2 and 7, मून अँड केतू. माझ्या पत्रिकेत पण मून अँड केतू कंजंक्शन आहे. आणि बिकॉज ते लाभ भावात झाले, आय प्रिफर टू बिकम अ सायकॉलॉजिस्ट, की मी लोकांचे इमोशनल प्रश्न सोडवेन, त्याच्याने मला लाभ होईल. तेच होत आहे, ते माझं प्रोफेशन झालं. अँड देन ते राव, तर माझ्या पूर्ण नावाची जी टोटल आहे ती अगेन 1 वर येते. तर 2 पासून सुरू आणि 1. एक ज्यांनी माझा नेम न्यूमरोलॉजी केलं होतं, ती माझी एक फ्रेंड आहे. ती मला म्हटली की अगं ही नावाची टोटल 6 वर जायला हवी. तर मी हो म्हंटल. तर ती म्हणाली, अनंत मध्ये थ कर. तर थ म्हणजे थ हा जो स्वर आहे ना, उच्चार आहे, तो हार्ट चक्रावर येतो. थ. अगेन इट क्रिएट्स अ प्रेशर ऑन हार्ट. बट देन आय डिडंट डू दॅट, बिकॉज असं पण माझे बाबा हार्ट पेशंट आहेत, अजून नको प्रेशर यायला हार्टवर. आणि तर माझे एक दुसरे टीचर्स आहेत, त्यांचं नाव गीतांजली आहे. त्यांना पण असंच कोणीतरी सांगितलेलं की गीतांजलीमध्ये ना तुम्ही डबल टी टाका. खूप सारे लोक असं करतात. असं करतात. सेलिब्रिटी पण. हो, पण मी तुला सांगते स्वप्नील, हे खूपच विचार करून करायची गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्याने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो आणि एखादा माणूस असा रंगाचा राव होऊ शकतो, म्हणजे खूप मोठ्या हायेस्ट पोझिशनला पण जाऊ शकतो. पण जेव्हा आपण एखाद्याला सजेस्ट करतो ना नावामध्ये चेंजेस करायचं, विच इज लाईक व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल ऍक्ट. तर अशा लोकांकडून कधीच करून घेऊ नका नेम चेंज करायचं, ज्यांना फक्त न्यूमरोलॉजी येतं. यू शुड ऑलवेज गो टू सच पीपल ज्यांना न्यूमरोलॉजी पण येतं आणि ऍस्ट्रॉलॉजी पण येतं. कारण की प्रत्येक एका न्यूमरिक जो व्हॅल्यू आहे, नंबर आहे, त्याच्याशी असोसिएटेड एक प्लॅनेट आहे. आणि तो प्लॅनेट तुमच्या कुंडलीमध्ये कुठे बसलाय, कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या घरात, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तुमच्या लाईफवर, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. जसं मी तुला आता सांगत होते की त्या ज्या मॅडम आहेत गीतांजली, त्यांनी डबल टी लावला. मग त्या म्हणाल्या की फार चूक झालेली माझ्याकडनं, मी असं नको करायला. आणि त्यांनी ते गॅझेटमध्ये चेंज केलं, की तुमचं सगळीकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीकडे चेंज होतं. त्याच्यानंतर 6 महिने त्या भयंकर आजारी पडल्या. हो, आणि त्यांना गळ्याचं एक अशा प्रकारचं थ्रोट इन्फेक्शन झालं, जे बरंच होत नव्हतं. त्यांना बोलताही येत नव्हतं. असं होतं? हो, असं झालंय त्यांच्या बरोबर. त्या म्हटल्या की जसं गीतांजली हे नॉर्मल आहे, त्यांचं गीतांजली का म्हटल्यावर इथे वर असा टाळूला स्ट्रेस जातो बोलताना. आणि त्या फार आजारी पडल्या. सो कसं असतं ना की जे तुम्हाला नाव मिळतं, म्हणजे कारण नाव ही अशी एक गोष्ट आहे ना की जे मी नाही ठरवत. त्यावेळेस काय परिस्थिती असेल, आई बाबा कोणाचं ऐकतील किंवा काय कोणी सांगेल किंवा कोणीतरी ऍस्ट्रॉलॉजर, धर्मगुरू काहीतरी सांगतील आणि मग ते नाव मला मिळेल. तर ते खूपच आपल्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ना, आपल्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट आहे. आपण तर छोटे असतो, तर हो, आपण लहान, बरोबर. म्हणजे असं पाहायला गेलं तर पण किती कॉन्शियस असतो ना. म्हणजे एखादा, जसं तुला एखादा शर्ट जरी खरेदी करायचा असेल तरी तू 10 वेळा ते बघशील किंवा तू 10 दुकानं फिरशील, तरी तरच घेशील. त्याच्यामध्ये पण लोकांची प्रिफरन्स, पण नावामध्ये आपल्याला काही प्रिफरन्सच नाही. छोटे असतात, आपल्याला माहितच नाही. त्यामुळे जे नाव आपल्याला निसर्गतः मिळतं ना, त्याच्या मागे आपला लाईफ पर्पज असतो. जसा शिवाजी महाराजांचा लाईफ पर्पज होता, तो त्यांनी ओळखला आणि त्या नावानी एक इतिहास घडवला. तसंच आपण फार छोटे आहोत, त्या नावापुढे आपण एवढेच असू. आपली काही म्हणजे हेच नाहीये, पात्रताच नाहीये. पण मी एक सांगते की तरीही किती लहान माणूस असला तरी त्या माणसाचं त्याच्या स्वतःच्या आयुष्यात, त्याच्या फॅमिलीच्या आयुष्यात, समाजामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ते नाव ठरवतं. तर ते नाव हे, जसं तू म्हटलास की नावात काय आहे, नावात बरंच काही आहे.
ऍक्च्युली. ओके, तर गीतांजली मॅम, तुम्ही आता पर्पज आणि नाव याबद्दल सांगितले, तर आता मला आणि पॉवर बद्दल पण तुम्ही बोलले, तर तुम्ही आम्हाला असं एक उदाहरण देऊ शकता का की ज्याच्याकडे म्हणजे पॉवर आहे ते नाव असं? नावामध्ये पॉवर पण असतात आणि ब्लेसिंग्स पण असतात. ओके, जसं आपण पॉवर बद्दल बोलूया तर तुम्ही आता. पॉवरचं एक उदाहरण द्या. पॉवर म्हणजे स्ट्रेंथ ओके, है ना. आणि पॉवर म्हणजे अगेन द एनर्जी ऑफ सन आणि मार्स. इफ यू सी टॉक अबाउट एस्ट्रॉलॉजी, तर ते सन आणि मार्सची एनर्जी आहे. आणि आय कॅन गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ राज ठाकरे. राईट. नाव येतात, नावातच Power पॉवर आहे. है ना. आणि राज म्हणजे एक अशी व्यक्ती जी राज्य करते. बरोबर. आता गमतीचा भाग हा आहे की ते सत्तेत जरी नसले, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत जरी नसली तरी राज ठाकरे जे आहेत, राजसाहेब, ते लोकांच्या मनावर तर नक्कीच राज करतात. बरोबर आहे, याबद्दल तर त्यांचे खूप सारे फॅन्स आहेत. बरोबर. आणि लहान मुलापासून ते मोठ्या मी सुद्धा एक आहे. की राज ठाकरेंचे फॅन्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो वावर आहे तो अनेक क्षेत्रात आहे. बरोबर. म्हणजे असं नाही की ते फक्त पॉलिटिक्समध्येच आहेत. ते तेवढेच चांगले चित्रकार आहेत. बरोबर. ते व्यंगचित्रकार व्यंगचित्रकार. आहेत. आणि त्यांचा लिटरेचरचा पण खूप छान अभ्यास आहे. म्हणजे ते जेव्हा बोलायला उभे राहतात कुठल्याही कार्यक्रमाच्या अनुषंगाने, असं कधीच नाही होत की त्यांचं कधी ततपप तर लांबचीच गोष्ट आहे, पण भरपूर असतं त्यांच्याकडे बोलायला. यू विल सी दॅट Yes. खूप सारे त्यांच्याकडे एक्झाम्पल्स, अतिशय मार्मिक उदाहरणं पण ते देतात. आणि बोलता बोलता कोणाची खिल्ली पण खिल्ली देतात. उमरवतात. तर एक असं व्यक्तिमत्व जे अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते त्यांना स्पोर्ट्स बद्दल पण तेवढीच आवड आहे. ही इज अ व्हेरी गुड ॲनिमल लव्हर. इफ यू सी, त्यांच्याकडे डॉग्स पण आहेत. त्यांच्याकडे डॉग्स आहेत. आणि इवन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण त्यांचा खूप वावर आहे. म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीत तर फार जास्त लोक त्यांना मानतात. हो. तर सी, म्हणजे नाव आहे राज, तर ही इज रिअली रुलिंग Right. ओव्हर लॉट ऑफ पीपल. सत्ता नसतानाही. सत्ता नसतानाही राज्य करणं. आणि मला त्यांच्या बाबतीत आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की ते एकमेव असे राजकीय व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल व्यंग नाही ऐकायला मिळत. हो, नाही. किंवा कोणीतरी त्यांचा एखादा सेंटेन्स घेऊन व्यंग केलंय है ना. बरोबर. किंवा अपमानास्पद काहीतरी त्यांच्याबद्दल लिहिलं गेलंय, बोललं गेलंय, हे दिसतच नाही. ऍक्च्युली नाही दिसत. बरोबर. कारण पर्सनॅलिटीमध्ये तो एक राजेशाही थाट जो असतो तो असं नाही की फक्त नावातच आहे. तर असं नाव तेव्हाच लाभलं जेव्हा की त्या व्यक्तीमध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स होते. तू म्हटलास ना नावात काय असतं. बरोबर. नावात बरंच काही आहे. ऍक्च्युली बरंच काही आहे. आणि म्हणजे आता तर बोलायला गेलं तर अनेक पॉलिटिकल लीडर्स आहेत, पण त्यांच्यापैकी हे एक व्यक्तिमत्व तू पॉवर म्हणालास. म्हणजे सो पॉवर इज नॉट ऑलवेज की तुमच्याकडे मटेरियलिस्टिकली काय आहे किंवा तुम्ही कुठली पोझिशन होल्ड करता. तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीची पण एक पॉवर असते ना. बरोबर. तर राजसाहेबांच्या बाबतीत बोलायला गेलो तर पर्सनॅलिटीचीच पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे. सत्ता मिळाल्यावर आय डोंट नो ऍक्च्युली ते काय करतील. तर हे एक नाव आहे. पॉवरच्या बाबतीत बोलायला गेलं ना तर मला एका नावाची फार गंमत वाटते. जे नाव आहे विराज. 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 तर विराज म्हणजे तुम्हाला पॉवर मिळाली आणि मग तुम्ही विराजमान झाले. हो. म्हणजे तुम्ही एका सिंहासनावर तुम्ही विराजमान झालात. आणि सिंहासनावर विराजमान झालेली व्यक्ती किती रिलॅक्स असेल ना की आता मी माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. तर मी ना विराज नावाचे असे व्यक्ती पाहिलेत जे ना खूप कम्फर्टेबल आहेत. असू शकते. हो, मी पाहिलंय. म्हणजे माझ्या वर्गात, माझ्या शाळेत माझा एक मित्र आणि अख्खा वर्ग काहीतरी मस्ती करतोय, धिंगाणा धुडगूस चाललाय आणि विराज इज लाईक व्हेरी काम अँड काय घेणं नाही. सिरियसली ही इज इन हिज ओन वर्ल्ड आणि जेव्हा त्याला खरंच काहीतरी वाटेल ना की अरे मी आता काहीतरी बोलू असं, तर सी म्हणजे पॉवर की रिलॅक्स राहता येणं
ही पण तर एक पॉवरफुलच गोष्ट आहे ना. Right. कारण खूप ताकद लागते. बिकॉज अदरवाईज यू सी जगात ना खूप असे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. बरोबर. तुम्हाला वाटतं की अरे हा प्रॉब्लेम आला, तो प्रॉब्लेम, ह्याच्याबद्दल मला कोणीतरी माझ्याबद्दल असं म्हटलं तसं म्हटलं, तर दिस इज समथिंग. पण विराज नावाच्या लोकांना काही फरक पडत नाही. हा, कोणी काही बोलू. काही बोलू, ते त्यांच्या सिंहासनावर विराजमान झालेले असतात. तर म्हणजे बघ, नाव कसं आहे ना, तर पॉवर इज इन अ व्हेरी डिफरंट फॉर्म्स. बरोबर. पॉवरचा तुम्ही यूज पण करू शकता Misuse आणि पण मिसयूज पण करू शकता. जसं हिटलर हा, right. है ना, निगेटिव्ह पॉवर. तर इफ यू सी हिटलर, तर हिट करणं म्हणजे काय? मारणं. मारणं. तर नावातच हिट करणं आहे. आणि द समवन हु इज हिटिंग अदर्स. राईट. तर हिटलर म्हणजे आपण म्हणतो आजही कोणी फार जास्त क्रूर वागलं तर आपण म्हणतो अरे हा हिटलर आहे का? हो, राईट. तर म्हणजे बघ ना, नावामध्ये हे आहे. आणि ज्यांनी जे कोण होते ते जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये हा. त्यांनी अनेक लोकांना मारलं होतं, ते इंग्रज अधिकारी, जनरल डायर. जनरल डायरेक्ट. सो डायर, राईट. सी डाईंग. हा. सी, तर कसली पॉवर आहे मारायची लोकांना. तर म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासात तर हे निगेटिव्ह नाव म्हणजे एक नकारात्मक नाव म्हणून कायमच राहील. बरोबर. पण ही पण एक पॉवर आहे. पण त्या व्यक्तीने ती पॉवर खूप लोकांना मिसयूज केली. मिसयूज केली किंवा अनेक लोकांना मारण्यासाठी ती पॉवर वापरली. आणि त्या व्यक्तीच्या नावातच आहे. डाय मीन्स व्हॉट? समवन इज अनेबलिंग लाईक किलिंग पीपल. डायर जो मारतोय लोकांना. तर डाईंग म्हणजे मरणं. तर बऱ्याच वेळेला असंच असतं की तुमच्या नावामध्ये खूप खूप मोठी पॉवर आहे. त्यामुळे नाव हे फार विचारपूर्वक दिलं गेलं पाहिजे. म्हणून आजकाल मी बघतो पॅरेंट लोक अर्ध वाईफचं नाव, अर्ध हजबंडचं नाव, ते वेगळंच काहीतरी करतात. ते युनिक करण्याच्या नादात. युनिक करतात. पण हे जरी आपण करत असलो तरी त्याचा जो एक मिनिंग आहे ना, किंवा उच्चारण जे आहे हे बघ, जसं मी तुला म्हटलं ना, गीतांजलीमध्ये डबल टी टाकलं तर थ्रोटवर खूप स्ट्रेस येतो. बरोबर. आणि त्या मॅडम आजारी पडल्या. तर आपल्या आजारपणांमध्ये पण कुठेतरी आपल्या नावाचं पाळंमुळं असं लपलेलं असतं. तर हे खूप विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. Right. म्हणजे तू म्हणतोस ना की जसं पॉवर बद्दल आपण बोलतोय, तर महादेवाची शक्ती आहेच, म्हणजे ती सर्व जगव्यापी शक्ती आहे. पण जेव्हा कोणी आपल्या मुलांना रुद्र हे नाव देतो, तर आता रुद्र हे महादेवाचंच नाव आहे. राईट. पण महादेवानी रुद्र अवतार कधी घेतला होता? जेव्हा सती जेव्हा मरून गेली आणि त्यांना फार विरह यातना फार होत होत्या, आणि तेव्हा ते खूप रडत होते आणि ते एकदम तांडव करण्याच्या ह्याच्यात होते. आणि तेव्हा ते जे महादेवाचे जे अश्रू पडले, त्याच्यातून रुद्राक्ष, अक्ष म्हणजे अश्रू, आणि ते जे नाव आहे म्हणजे रुद्र जो अवतार आहे. तर यू सी लाईक आय डोंट नो, बट आय हॅव सम पीपल, म्हणजे असे काही लोक आहेत ज्यांचं नाव रुद्र आहे पण त्यांना एक्स्ट्रीम राग येतो. असू शकतं. खरंच आहे, एक्स्ट्रीम राग येतो. म्हणजे माझे क्लायंट आहेत, त्यांचा मुलगा एरवी फार शांत असतो, खूप शांत, प्रचंड शांत, म्हणजे घरात आहे की नाही कळत नाही. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो राग अतिशय असहन म्हणजे असहनीय आहे किंवा कंट्रोल करण्याच्या बाहेर आहे. तर जसं मी म्हटली ना पॉवर, तर नावामध्ये पॉवर पण येते. आणि ही पॉवर जर कुठे म्हणजे अतिशय विध्वंसक पॉवर असेल तर तसं नाव ठेवू नये. ओके. नाव ठेवताना विचार करून ठेवा. आता लंकेश हे नाव आहे, पण कोणी आपल्या मुलांचं ठेवेल का? रावणाचं नाव आहे. पण तू लंकेश जर म्हणशील ना, तर रावणाने लंका तयार केली किंवा लंकेचा तो राजा आहे, पण लंकेश म्हणजे ईश्वर, म्हणजे ह्या एवढ्या टेरिटरीचा मी देवच आहे. ओके. ही खूप अहंकाराची भावना आहे. म्हणजे पॉवर आली पण ती अहंकार घेऊन आली, आणि मग अहंकाराचा नेहमी अधपतन होतो. तर जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली जेव्हा आपण पॉवरचं नाव देतो ना, तेव्हा हे खूप आपल्याला विचारपूर्वक द्यावं लागतं. कारण पॉवरफुल नावांना खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर. म्हणजे कोणाचं नाव महादेव आहे, महादेवच हे नाव आहे, तर त्या व्यक्तीला हे म्हणजे त्याच्या वाट्याला आलेलंच आहे
की त्यांनी प्रत्येक वेळी मोठंच व्हावं आणि वेळ आली तर इतरांच्या वाटणीचं विष पण आपणच प्यावं. हो. है ना, म्हणजे आहे, पॉवर आहे. काही लोक तुम्हाला देवासारखे पण मानतील, पण त्याचबरोबर काही तुमच्या जवळची लोक तुम्हाला लिटरली विष प्यायल्यावर ज्या यातना होतात त्या यातना देखील देऊ शकतात, देऊ किंवा जेव्हा त्याग करण्याची वेळ येईल तेव्हा तर तुम्हालाच करावं लागेल. करावा लागेल. हो. तर पॉवर, नावामध्ये पॉवर येते, डेफिनेटली येते, पण मग ती होल्ड करण्याची कॅपॅसिटी आपल्याला शिकावी लागते. जसं मी म्हणाली, अनंत हे गणपती बाप्पाचं नाव आहे आणि अमर्याद आहे ना, म्हणजे गणपती बाप्पाची Limitless. कृपा पण अमर्याद आहे. आणि जेव्हा कोप होतो तो पण तेव्हा आम्हाला- आमच्या हातात परशु हस्त आहे, हम्म. तर तो पण फार अमर्याद आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्यांना कदाचित भोगावा लागेल. म्हणून आपण बघतो ना, जेव्हा गणेशाची स्थापना करतो, पीपल आर व्हेरी खूप कॉशियस असतात, हो म्हणजे बरोबर. अतिशय सावधगिरीने, कारण ती देवता जितक्या शीघ्र प्रसन्न होते तेवढ्या शीघ्र त्या देवतेला राग सुद्धा. राग. तर महाकाली म्हणजे हे स्वरूप आहे, किंवा आपण जेव्हा मुलींना देवीचं नाव देतो, तर जेव्हा आपण कालीच्या संदर्भात नाव देतो कुठल्या मुलीला, तर आपण बघतो तिच्यामध्ये दोन्ही पॉवर आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शन पण आहे आणि डिस्ट्रक्शन पण आहे आणि प्रोटेक्शन पण आहे. बट मोस्टली लक्ष्मी किंवा सरस्वती असंच नाव असतात, म्हणजे मी जेवढे ऐकलेत मुलींच्या नावांमध्ये. नाही, दुर्गा नाव आहे ना. हो राईट. असतं बरोबर. दुर्गा आहे, शिवानी आहे, हा है ना, बरोबर. शांभवी नाव आहे. तर नावं आहेत का, महाकालीची अनेक नाव आहेत. रमा हे सुद्धा कालीचंच नाव आहे. ओके. तर अनेक नाव आहेत, पण त्या व्यक्तीकडे त्या नावाशी संबंधित वेगळं स्किल असू शकतं, एक पॉवर असू शकते, आणि पॉवर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. बरोबर. त्याचबरोबर पॉवरचा तुम्ही चांगला वापरही करू शकता. Okay. ठीक आहे. तर आता आपण पर्पज डिस्कस केलं, पॉवर डिस्कस केलं, तर तुम्ही बोललेले की ब्लेसिंग्स पण येते. तर मला एखादं असं उदाहरण द्याल का की ज्यामध्ये नावामध्ये ब्लेसिंग्स आहेत? हो, नावात ब्लेसिंग आहे. जसं विराट कोहली. ओके. विराट कोहलीचं यू सी दॅट की विराट है ना, तर वी इज लाईक, व्ही जे अक्षर आहे किंवा व जे आहे तर ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, व्हीनसची पॉवर आहे. ओके. रा म्हणजे राहू, विराट, विराट. आणि तला ती व्यक्ती थांबते सुद्धा. हो. सो विराट कोहली इतका ब्लेस्ड माणूस आहे की त्याच्याकडे इतकी पॉवर आहे, ब्लेसिंग्स आहेत, बट ही नो वेअर टू टेक अ पॉज. हा ऍक्च्युली ते दिसतं पण की त्यांनी किती मोठा परफॉर्मन्स करू दे मैदानामध्ये, तो लांबून त्याच्या बायकोला विचारतो की जेवलीस. आणि वरून ते हे पण करतो, त्याच्या वडिलांना ते हे करतो वरती बघून. एक्झॅक्टली, यू सी, म्हणजे त्या व्यक्तीला ही इज नॉट ओनली परफॉर्मन्स ओरिएंटेड किंवा फक्त करिअर नाही, त्याचबरोबर नाती कशी सांभाळायचं आणि ते करण्यासाठी थांबायचं, म्हणजे ती व्यक्ती झुकते पण आपल्या बायको पुढे, किंवा Right. यु नो. तर आताच मी काही त्यांचा व्हिडिओ पाहिला, ते प्रेमानंद महाराजांचा, तो खूप हा. फेमस झालेला. अँड ही बोक डाऊन अँड ही सेज की, तर ऑल्सो लाईक मी अजून एक न्यूज होती माहितीये की मला वाटतं अनंत अंबानीचं लग्न होतं आणि विराट कोहली गेलाच नव्हता. हा नव्हता गेला. सर्व सेलिब्रिटी गेले, क्रिकेटर्स सेलिब्रिटी गेलेले, बट मॅच संपल्या कुठल्या तरी मोठ्या फंक्शन मध्ये जाण्यापेक्षा मला माझ्या फॅमिलीला हा वेळ द्यायलाच हवा, कारण की मॅचमुळे बरेच दिवस फॅमिली सोबत वेळच नाही घालवला. इतका संयम, म्हणजे यु नो, इतका जो पॉज कुठे घ्यायचा हे विराट कोहलीला चांगलं कळतं. ते त्याच्या गेम मध्ये पण दिसतं, त्याच्यामुळे त्याचा कुठलाच डिसिजन आहे ना, इवन ऑन द ग्राउंड, एक्स्ट्रीम नाहीये. ही प्ले अ व्हेरी युनिक बट बॅलन्स अँड व्हेरी ब्युटिफुल गेम, व्हेरी ब्लेस्ड पर्सन. मला वाटतं ती ब्लेसिंग्स म्हणजे त्याच्या वाईफमुळे आलेली, अनुष्का शर्मा, कारण की तो पहिले एवढा नव्हता देवांमध्ये वगैरे असं. अगेन आय एम टेलिंग यू वन थिंग, मी त्यांची कुंडली नाही पाहिली आहे, पण विराटमध्ये व्ही आहे, म्हणजे व्हीनसची पॉवर आहे, आणि व्हीनसची पॉवर आपल्या आयुष्यात कधी येतं, जेव्हा एखाद्या पुरुषाच्या लाईफमध्ये लेडी लक येतं. ओके. दॅट इज व्हीनस. सो यू सी, जेव्हा त्याच्या लाईफमध्ये अनुष्का आली आणि त्याचा परफॉर्मन्स बूम झाला एकदम. आणि ते तुम्ही बोलले की ते महाराजांकडे गेलते, त्यानंतरच त्यांनी वर्ल्ड कप बोललो, सॉरी, IPL मॅच जिंकली फर्स्ट टाइम 18 वर्षानंतर त्यांनी. हा, IPL मॅच जिंकली. तर लेडी लक ऍक्टिव्ह होतं, म्हणजे आता पण बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नसतं, म्हणजे की लोकांना असा गैरसमज होतो की हे मी केलं. पण ब्लेसिंग्स कधी तुमच्या एकट्याचे नसतात ना, ती कृपा आहे. बरोबर. आणि ती ज्या व्यक्तीमुळे आहे किंवा ज्या देवतेमुळे आपल्या आयुष्यामध्ये आहे,
त्याचं स्मरण कायम ठेवावं लागतं. जसं तुम्ही म्हणालात की अनुष्का शर्माशी लग्न केल्यामुळे विराट कोहलीचं करिअर खूप बूम झालं. सो या देन ही इज ऑल्सो वर्शिपिंग दॅट शक्ती. म्हणजे ते ब्लेसिंग्स जे मिळालेत बायकोमुळे, तर तो त्या गोष्टीला फार इम्पॉर्टन्स पण देतोय, म्हणून राईट ब्लेस्ड पर्सन आहे. हो. जसं सचिन तेंडुलकर. राईट तर मला ऍक्च्युली सचिन या नावाचा अर्थ नाही माहितीये, पण दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी ब्लेस्ड. बट सचिन तेंडुलकर मध्ये पण इतके ब्लेसिंग आहेत, पण त्या माणसामध्ये पण प्रचंड संयम आहे. म्हणजे मी हो. किती सारे क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स झालं असेल, बेटिंग झालं, फिक्सिंग झालं, पण सचिन तेंडुलकर इज अ ओनली क्रिकेटर हू नेव्हर एव्हर टॉक्स अबाउट इट, बिकॉज ही ऑलवेज मॅटर, ही ऑलवेज लुक्स इन टू हिज ओन गेम. तो लांब राहतो या गोष्टी. ही ऑलवेज कीप्स हिम अवे. आणि म्हणजे एवढे ब्लेस्ड आयुष्य असताना आपण नकारात्मक गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपण आपल्या कामात फोकस करणं. इव्हन आय कॅन से लता मंगेशकर, सच अ ब्लेस्ड सोल, राईट अँड ब्लेस्ड सोलची एक गंमत आहे की ना, ते कधीच हे नाही, म्हणजे दुसऱ्यांना क्रिटिसाइज करणं राईट किंवा पिन पॉइंट करणं, कॉन्ट्रोव्हर्सीज मध्ये जाणं ते टाळतात. आता लता मंगेशकरांच्या मंगेशकर जे हे सरनेम आहे, तर मंगेशी देवीची अपार कृपा. हो. सो ते त्यांचं दैवत आहे, ओके, मला हे नव्हतं माहिती. हो. तर आणि देन शी वर्शिप्ड ऑल्सो, शी ऑलवेज यूज टू वर्शिप. सो यू सी, कधी कधी पिढ्यानपिढ्यांचे पण ब्लेसिंग येतात ना, जसं बरोबर आपल्या नावामध्ये ते येतात, म्हणजे ते ब्लेसिंग्स येतात. तर मला खूप हेल्प होते, म्हणजे हिलिंग पर्स्पेक्टिव्हनी पण, जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते कुठल्याही म्हणजे रिलेशनशिपमध्ये, मनी मॅटर्समध्ये, अडकलेल्या कामांमध्ये, लोक जेव्हा मदत मागायला येतात हिलिंग्सच्या थ्रू, तर मला नावाची फार मदत होते. ओके, मग समजण्यासाठी. समजण्यासाठी मला नावाची फार मदत होते. ओके, तर तुम्ही आता खूप साऱ्या नावांबद्दल सांगितलं, की नावाचं महत्व सांगितलं. मग मला आता एकदम अशी उत्सुकता झाली की मला माझ्या नावाचा अर्थ काय ते जाणून घेण्यासाठी. तुझं नाव स्वप्नील आहे, आणि स्वप्नील म्हणजे अ ड्रीमर. बरोबर. ज्याला असा व्यक्ती जो स्वप्न पाहतो. राईट. जसं तूही स्वप्न पाहिलंस, तुझे आई बाबा ह्या क्षेत्रात नाहीये, दूर दूरपर्यंत कोणीच नाहीये ऍक्च्युली. राईट. पण तू मला म्हटलास ना की नशिबाने आपण जिथे जन्माला आलो किंवा आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो ते आपल्या हातात नाहीये. पण आपण जर मोठी स्वप्न पाहतो, तुझेच शब्द होते, आणि ती स्वप्न आपल्याला दिशा देतात पुढे जाण्यासाठी. तर स्वप्नील हे खूप ड्रीमर व्यक्तीचं नाव आहे, आणि ड्रीम्स तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा ती व्यक्ती स्वप्नांच्या जगातून प्रेरणा घेईल आणि त्याला कुठेतरी प्रॅक्टिकल रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करेल. तर बट खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे जी माणसं स्वप्नच बघू शकत नाहीत ती पुढेच का जातील? ते काहीच नाही करू शकत. ते तर एक्सेप्ट करून घेतील की आम्हाला आता असंच जगायचंय. पण स्वप्नील नावाची व्यक्ती हे कधीच एक्सेप्ट नाही करणार की मला असंच आयुष्य जगायचंय, ह्याच्यापेक्षा आणखीन काय चांगलं होईल इथपर्यंत होईल. पण स्वप्नील ऑलवेज मर्यादेच्या पलीकडे, म्हणजे कक्षेच्या पलीकडे जाऊन विचार करणारं व्यक्तिमत्व, आणि जसा तू खरंच आहेस. नाही ऍक्च्युली मला हे माहिती नव्हतं, बट चांगलं आहे, म्हणजे मला तर आवडलं. पण आता एक गोष्ट लक्षात घे, ह्यामध्ये ना काही मर्यादा पण आहेत. जसं की स्वप्न कधी पडतात आपल्याला, उघड्या डोळ्यांनी पडतात ती वेगळी, आणि झोपेत ती स्वप्न पडतात ते तुमचं कॉन्शियस माइंडचं काम नाहीये, ते तुमचं. म्हणजे जर जसा बर्फाचा तुकडा आहे ना, जर तू पाण्यात ठेवलास तर त्याचा 1/4 म्हणजे 1/4 भाग वर असतो आणि त्याचा मेजर पार्ट खाली आहे. ओके, आपलं ब्रेन पण तसंच आहे माणसाचं. एवढा ब्रेन आहे तो पाण्यावर आहे, एवढा पाण्याच्या आत आहे, फ्लुइड मध्ये आहे. ओके, तर जो आपला 3/4 अमाऊंट ऑफ ब्रेन आहे ना, त्याचं काम आहे स्वप्न दाखवणं तुला. सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड सुद्धा. 2-3 प्रकारचे माइंड आहे. आणि जेव्हा आपण शांत झोपतो, म्हणजे काय, करंट लाईफचे विचार सगळं बाजूला झालं, आणि मग आपण हळूहळू सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतंय माझं, किंवा जो डेटा
म्हणजे आज तू हा शर्ट घातलायस, मला उद्या विचारलं तर मी सांगेन हम्म. की स्वप्नीलनी फ्लोरोसंट कलरचा शर्ट घातलेला, परवा पण सांगेन, अजून 4 दिवसांनी मला नाही हा व्हिडिओ बघावा हा लागेल. ऍक्च्युली कारण की जो डेटा कॉन्शियस माइंड मधून सबकॉन्शियस माइंड मध्ये गेला, सबकॉन्शियस माइंड मधून अनकॉन्शियस Unconscious. माइंड मध्ये गेला. आता ह्या नावाची गंमत ही आहे ना की सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि अनकॉन्शियस माइंड मध्ये तुमचा ह्या लाईफचा डेटा नाहीये, हो अनेक जन्मांचा डेटा आहे. हो असं असतं. हो, असाच आहे. तर तुम्ही स्वप्नील नावाची व्यक्ती असं स्वप्न बघू शकते की त्याच्या घरातलेच लोक त्याला म्हणतील तू वेडा आहेस का. नाही असं तर बोलतात की माझी आई बोलत असते जास्त स्वप्न नको बघू मोठे मोठे असे खूप वेळा बोलते. हा, तर कदाचित कुठल्या एका जन्मातला डेटा तुला इन्स्पायर करतोय की तू हे स्वप्न बघ. अगेन सबकॉन्शियस म्हणजे स्वप्न बघणं खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रॅक्टिकल पण होणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. ह्या नावाचा हा चॅलेंज आहे Right. की तुम्ही ड्रीम करा, स्वप्न बघा, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल व्हा, ऍक्शन नाही तर हेच स्वप्न तुम्हाला निराशेकडे घेऊन जाऊ शकतो. राईट. तर ना मी ना आता रिसेंटली माझ्याकडे एक व्यक्ती आले होते आणि त्यांचं नाव स्वप्नील. ओके तर ते मला म्हटले की मॅडम माझी पूर्ण बॉडी स्टिफ होते, ओके म्हणजे फ्रीज होत जाते. फ्रीज होते अशी, आणि त्यांना हलताच येत नाही, Okay. बोलताच येत नाही. आणि असं नाही की हे आता होतं, हे अनेक वर्षांपासून ते कधीही होतं. ओके म्हणजे आणि झोपेत होतं. आणि झोपेत कसं आहे ना की तुम्ही हेल्प पण कशी मागा, हा ऍक्च्युली कारण तुमच्या घरातले पण झोपलेले आहेत. झोपलेले आहेत बरोबर. पण स्वतःला कळतं आणि अतिशय जास्त घुसमट होते त्यावेळेस, काहीच करू शकत नाही. मग जेव्हा कधी कधी असं होतं की मग डॉक्टरांना बोलवावं, कधी कधी हॉस्पिटलाइज पण करावं लागलंय Right. त्यांना. अँड इट इज व्हेरी युनिक काइंड ऑफ सिंड्रम, म्हणजे एक ऑटो इम्युन काइंड ऑफ डिसीज आहे. आणि त्याच्यामध्ये ना ते म्हटले की तुमच्या हिलिंग मध्ये ह्याच्यात काहीतरी उपाय आहे का. ओके तर मी म्हटलं ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी स्वप्नीत कोणीही व्यक्ती माझ्याकडे जेव्हा हिलिंगसाठी येते, तो प्रश्नच मी देवीच्या पायाजवळ ठेवते आणि तिला सांगते की तू मला दिशा दाखव. ओके कारण हा मी नाही करू शकत, हे काम त्यांचं आहे, मी बरोबर फक्त आहे. एक मीडियम. मीडियम तर मी ना हा प्रश्न ठेवला आणि मी माझ्या कामात बिझी झाले आणि कंटिन्यू एक गाणं माझ्या डोक्यात असं घुटमळत होतं. ते गाणं माहितीये तुला, उठी श्रीरामा पहाट झाली, हा 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 ऐकलं मराठी गाणं, ऐकलं फार जुनं भाव. जुनं आहे खूप. आणि ते गाणं कसं कधीच आहे की श्रीरामाचा राज्याभिषेक व्हायच्या राईट. आधी कौशल्यामाई जी आहे हम्म. ती गाणं गाते की आता उठ ना, आता राज्याभिषेकाची वेळ हा, हा. आली, आता बघ ना असं झालंय तसं झालंय. आणि ती खूप असं खूप खुश आहे, असं खूप बरोबर. छान, कारण तिला माहित नाही पुढे काय होणार आहे. हो तिला फक्त एवढंच माहिती आज आज राज्याभिषेक आहे. तर मी असा विचार करतेय असं का होतंय, मला मी प्रश्न काय वेगळा ठेवला आणि गाणं काय हे डोक्यात येत आहे. तर मी ना 1-2 दिवसांनी मी कंटाळली. मी म्हटलं की मी देवीला म्हणाले एक तर मला मार्ग दाखव, नाहीतर सांग, मी त्यांना सांगते सॉरी मला नाही जमत आहे, तसंच काम करू. तर मग मला ना अचानक एक मेमरी आली, जेव्हा मी स्वप्नीलला पहिल्यांदा भेटले होते. तर मी त्यांनी मला विचारलं की गीतांजली राव म्हणजे तुम्ही ब्राह्मण का. तर ठीक आहे, म्हणजे कार्यकारण भावे आपण कोणी पण असू शकतो आणि माझ्यासाठी ते फार मोठं नाहीये. तर मी त्यांना म्हंटल हो. मग ते म्हणले कुठले. तर मी म्हणाले हे बघा माझी आई क्षत्रिय आहे, माझे बाबा आहेत आणि ते साऊथचे तंजावरी ब्राह्मण आहेत असं. ओके तर ते म्हटले मी सीकेपी आहे. सीकेबी हा. हे काय असतं? म्हणजे मी असंच मला माहिती होतं सीकेपी एक ब्राह्मणांचा प्रकार आहे. ओके. तर मी म्हटलं अच्छा ओके. तर आपण इतकं जात नाही ना कुणाच्या ह्याच्यात. तर ते मला म्हणाले असं, ओ गीतांजली मॅडम तुम्हाला सीकेपी माहितीये का. हम्म. तर मी म्हणाले नाही. ते म्हणाले की चांद्र सैन्य कायस्थ प्रभू ब्राह्मण. हो म्हणजे मला थोडासा एक अभिमान त्याच्यात दिसला. पण जेव्हा ते म्हटले आणि मला ना अचानक ते आठवलं जेव्हा मी त्यांना हिलिंगसाठी डिझाईन प्लॅन बनवते आणि माझ्या डोक्यात ते गाणं असं घुमते. तर चांद्र सैन्य कायस्थ प्रभू याची सगळी लिनियज येते श्रीरामाची. काय श्रीरामाची लिनियज येते. ओके आणि कौशल्यचंच गाणं जर तुम्ही पाहिलं, मी खूप डीप डाऊन मेडिटेशन मध्ये गेल्यावर मला कळलं की ह्या व्यक्तीच्या लिनियज मध्ये हे कौशल्यामाईच्या लिनियज मधून येतात. हो आणि रामायणामध्ये सगळ्यात जास्त घुसमट जर कोणाची झाली असेल ना
तर ती कौशल्य कौशल्य. माहिती असेल, बरोबर. कारण की तिचा मुलाचा उद्या राज्याभिषेक राज्याभिषेक. आज सकाळी, आणि तिला आता कळतंय की माझा मुलगा वनवासात वनवासात. चाललाय. बापरे, इट्स व्हेरी डेंजरस. तर नंतर मग मला मी वाचन केल्यावर मला कळलं की कौशल्यामाई आधीच्या जन्मामध्ये शी वॉज अ व्हेरी स्किल्ड लेडी. त्यांच्याकडे खूप स्किल्स होते, म्हणजे प्रत्येक कामात त्या निपुण होत्या. अगदी घोडा चालवण्यापासून, तलवार चालवण्यापासून, वेद पठण करण्यापासून, सगळ्या गोष्टी, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, सगळे, अशी कुठलीच एक कला किंवा स्किल नाही की जे त्यांना नाही जमत. खूप स्किल्ड, खूप हुशार व्यक्तिमत्व. आणि मग त्यांना त्यांचं ते कौशल्य बघून प्रत्येक गोष्टी काम करण्याचं त्यांना विष्णू एकदा प्रसन्न झाले. हो. आणि त्यांना विचारलं विष्णूने की मी प्रसन्न झालोय टू द वे यू वर्क, तू ज्या प्रकारे काम करतेस ते बघूनच मी, ती स्टाईल बघूनच मी प्रसन्न झालोय, बोल ना तुला काय वरदान. वरदान. हा. तर तिला असं एका क्षणासाठी अहंकार आला की तुम्ही मला काय देऊ शकता, मी तुम्हाला छोट्या बाळासारखं सांभाळेल. हो. आणि तिने वर मागून घेतला की एका जन्मात मी आई होणार तुमची. हो. तर तिला वाटलं की विष्णूची आई बनणं म्हणजे किती मोठं, खरंच ते कौशल्यच आहे. बरोबर आहे. सो ह्या पण अशा जन्मामध्ये ती आई झाली विष्णूची, की जिथे तुम्ही तुमचं कुठलंच कौशल्य वापरायचं नाही आणि मर्यादेत राहायचं. हो. मग ते रामाची आई झाली. आई झाली. ओके. तर आता जेव्हा श्रीराम जन्माला आले त्यांना लगेचच आश्रमात पाठवलं गेलं आणि त्यांना ते तिथे गुरुकुलमध्ये त्यांचं शिक्षण, शिक्षण वगैरे. आय थिंक त्यांचे वसिष्ठ गुरुला आठवत मला पण म्हणजे नाही आठवत. हा. तर मग ते गुरुच त्यांना घेऊन जातात ना सीतेच्या स्वयंवराला, हम्म. आणि मग तिथे त्यांचं लग्नच होतं. हं. तिथे पण आईचा पार्ट नाही, शिकवण्यात पण पार्ट नाही, कारण गुरुकडे गेल्यामुळे. परत आल्यावर लगेचच आपला मुलगा 14 वर्ष. येस. पण त्यावेळेस जर मर्यादा नसती तर कदाचित त्या कौशल्यामाईकडे इतकं कौशल्य होतं की एका झटक्यात कैकईला भस्मच करून टाकलं असतं. हो. आणि खरंच त्यांना तेवढा राग येतो. आणि मग पण श्रीराम म्हणजे लोक असं म्हणतात की तुम्ही जर गेलात तर आम्ही ह्या बाईला सोडणार नाही, म्हणजे कैकईला. तर ते असं म्हणतात की माझ्या तिन्ही आईंपैकी ही माझी सर्वात आवडती आई आहे आणि मी येईपर्यंत हिची सगळ्यांनी खूप काळजी काळजी घ्यायची. हो. तर ती मर्यादा, आणि ते जातात आणि खरंच कौशल्याला काहीच करता येत नाही. इतकं कौशल्य असूनही ते वापरताच आलं नाही. हो. तर कुठेतरी अहंकार. समजलं. आणि कौशल्यामाईच्या लिनिएज मधून जी लोक आजही जन्माला येतील त्यांना त्यांच्याकडे कितीही कौशल्य असलं तर ते वापरता नाही येणार. त्यांना मर्यादा शिकावीच लागेल. ओके. मग मी जेव्हा मला इन्साइट आला की हे म्हणजे ही हेल्पलेसनेस कुठून येते, म्हणजे तुम्ही म्हणाल की ही बाई वेडी आहे का, ही असं काम, मी खरंच असं काम करते, मी खरंच इतक्या डीप डाऊन जाऊनच मी काम करते आणि म्हणून तो बाण असा अचूक लागतो असं मला वाटतं, माझे क्लायंट मला सांगतात. त्यानंतर मी स्वप्नीलला म्हणाले की स्वप्नील तुम्ही खूप रॅश ड्रायव्हिंग करता का? ते म्हणाले हो. मी 45 मिनिटात काहीतरी त्यांचं गाव इथे आहे रायगड साईडला कुठेतरी, तिथून ते मुंबईत येतात. म्हणजे खूप लॉंग ड्रायव्हिंग करतात. आणि ते म्हणाले की पैसे पण खर्च करतो तेव्हा मी फार पैसे खर्च करतो, मला मग ते कळत नाही, आणि द्यायला गेलो तर मी फार देतो, पण इन रिटर्न मला तेवढं मिळालं नाही की मला माझा मनस्तापही तितकाच होतो. मी खूप ऍडजस्ट करू शकतो पण माझ्यासाठी कोणी ऍडजस्ट नाही करत, मग मला खूप त्रास होतो. मग मी त्यांना ही गोष्ट सांगितली आधी. मी म्हणाली मला तुमच्यासाठी हा मेसेज आहे देवीचा, तर मी तुम्हाला सांगते, आणि तुम्हाला बॅलन्समध्ये, मर्यादेमध्ये यावंच लागेल. ओके. तुम्ही जर म्हणाल आणि तिथेच तुमच्या हा जो ऑटो इम्युन इश्यू आहे ज्याला औषधच नाही लागू पडत आहे, तुम्ही अनेक वर्ष ट्रीटमेंट करताय, तर मी त्यांना म्हणाले की बघा हिलिंग म्हणजे असं नाहीये की मी काहीतरी जादूची कांडी फिरवली, मी तुम्हाला हेल्प करू शकते थेरपीच्या वेनी, पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा आपल्या अनेक हिलिंग मोडॅलिटीजनी मर्यादेमध्ये येण्यासाठी, बॅलन्समध्ये येण्यासाठी. जेव्हा तुमचं माइंड, हार्ट, बॉडी, सोल सगळं बॅलन्समध्ये येईल तुम्ही बरेच व्हाल.
ओके. तर म्हणजे स्वप्नील वरून ओघाओघाने हे मला आलं. पण एका छोट्या नावामागे पण खूप मोठी कहाणी असू शकते. असू शकते, बरोबर. है ना? ओके. तर मला खूप आवडलं तुम्ही जे नावाचा इम्पॉर्टन्स आणि त्याबद्दल स्टोरीज ते सर्व काही खूप आवडलं. तर मला हेच म्हणणं आहे की कोणी पण आपलं नाव ठेवताना विचार करून ठेवावा. हो. तर आता आपला टॉपिक इथेच एंड करूया. हो. सो थँक्यू सर्वांना. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा.